प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की खरोखर तो आमचा जिवंत देव परमेश्वर हा आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. 2020 वर्षामध्ये देव परमेश्वराने आमचा प्रतिपाळ केला, आम्हाला सांभाळलं आणि आता परमेश्वराने 2021 वर्ष आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. तर या प्रियांनो, या 2021 वर्षाची सुरुवात देव परमेश्वराच्या उपासनेतून, त्याच्या सहभागीतेतून, त्याच्या स्तुती आराधनेतून आपण करणार आहोत. आज मेथडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरची पहिली उपासना ठीक 9 वाजता ही विशेष प्रकारे सुरू होणार आहे आणि फेसबुक लाईव्हवर त्याचं थेट प्रक्षेपण विशेष प्रकारे केल्या जाईल. माझ्या प्रियांनो, आपणा प्रत्येकास विनंती आहे, आपण यामध्ये सहभागी व्हा आणि देव परमेश्वराच्या आशीर्वादांचा अनुभव आम्हाला आपल्या जीवनामध्ये घ्यावयाचा आहे. 2021 वर्षाकरिता P3 फॉर्म्युला, अर्थातच P3 सूत्र जे आहे ते आम्हाला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावयाचं आहे आणि त्या अनुषंगाने देवाच्या पवित्र वचनावर आपण मननचिंतन करणार आहोत. हा P3 फॉर्म्युला 2021 करिता काय आहे हे जाणून घेण्याकरिता आपण देव परमेश्वराच्या विशेष प्रकारे या उपासनेमध्ये सहभागी होऊया आणि प्रभूद्वारे आपल्या जीवनामध्ये आपण सामर्थ्य प्राप्त करून घेऊ. तर आपणा प्रत्येकास विनंती आहे, आपण ठीक 9 वाजता फेसबुक लाईव्हवर जेव्हा मेथडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरच्या उपासनेचं थेट प्रक्षेपण होत आहे, आपण प्रत्येक जण यामध्ये सहभागी व्हा आणि निश्चित अर्थाने देव परमेश्वर ही आराधना, ही उपासना आमच्या प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाची करणार आहे. आपणा प्रत्येकाला आमच्या मेथडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरकडून या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष आपणा प्रत्येकाकरिता आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, आशीर्वादाचं, आध्यात्मिक लाभाचं जाव, आरोग्याचं जाव, हीच प्रभूचरणी आमची प्रार्थना आहे. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, या उपासनेमध्ये ठीक 9 वाजता आपण प्रत्येक जण सहभागी होऊया. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देऊया. धन्यवाद. नवीन वर्षा
मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर बसून घे. यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया, प्रभूला समर्पित होऊया, त्याच्या नावाला आपण गौरवूया. त्या परमेश्वराने आम्हाला सांभाळलेला आहे. 2021 या वर्षामध्ये आमचं पदार्पण झालेलं आहे, म्हणून आपण यावेळेस त्या आमच्या पवित्र देवाच्या नावाला आपण यावेळेस गौरवूया. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. उपकार स्तुतीची प्रार्थना यावेळेस आपण जिवंत देवाच्या समोर सादर करूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या जिवंत देवा, आमच्या पित्या, सर्वोत्तमांच्या उगमा, तू आपल्या औदार्ययुक्त कृपेने आम्हास आमच्या जीवन प्रवाहात येथवर घेऊन आलास, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो. तुझ्या प्रीतियुक्त औदार्यामुळेच आम्ही आज या स्थळी व यावेळी येऊ शकलो आहोत. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे गौरवी नाम गौरवितो. तुझ्या गौरवाने व्यापलेल्या जगात तू आम्हास जीवन व बुद्धी देऊन स्थान दिलेस. आम्हास विमरस अवस्थेत सांत्वन देण्याकरता तू आम्हाला मित्रगण व आप्तेष्ट दिले. त्यांनी कृतीने व मनाने आम्हास उभारी व दिलासा दिला. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमच्या हृदयांना तू आध्यात्मिक तहान व भूक लागू दिलीस व तदनंतर तुझी तृप्ती व शांती दिलीस. तू आम्हास मुक्त केलेस व येशू ख्रिस्तामध्ये उच्च सेवेकरिता पाचारण केलेस. तुझ्या पवित्र आत्म्यात सहभागिता दिलीस व मंडळीस साक्ष दिलीस. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमच्या जीवनातील अंधारात तू प्रकाश झालास. विपत्कालात व संकटात सामर्थ्याचा खडक झालास. आनंदात खरा आनंद झालास. कष्टात आमच्या कष्टाचे फळ असा झालास. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आम्ही जेव्हा तुला विसरलो तेव्हाही तू आमचे स्मरण केलेस. आम्ही जेव्हा तुझ्यापासून पळून गेलो तेव्हाही तू आमचा पाठीराखा झालास. आम्ही जेव्हा तुझ्याकडे पाठ फिरविली तेव्हाही तू प्रीतीने आम्हाला पवित्र घेतलेस व क्षमा केलीस. अनंत यातना तूच आम्हाकरिता सहन केल्यास व आम्हावर अनंत कृपा केलीस. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. हे सर्व समर्थ व परम दयाघन पित्या, वाट चुकलेल्या मेंढरांप्रमाणे आम्ही तुझे मार्ग सोडून भटकत आहोत. आम्ही आपल्या मनाप्रमाणे व आमच्या मनाने सुचविलेल्या युक्त्या प्रयुक्त्यांप्रमाणे करीत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही आपल्या जीवनात अनेक वेळा केले आहे. कराव्या त्या गोष्टी आम्ही केल्या नाहीत व करू नये या गोष्टी आम्हाकडून घडल्या. हे प्रभू, आमच्यावर दया कर. हे परमेश्वरा, जे आपल्या चुका पदरात घेतील त्यांची तुला करुणा येऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे अखिल मानव जातीला दिलेल्या आपल्या वचनानुसार पश्चातापी जीवनास तुझ्या कृपेचा पूर्ववत लाभ घडू दे. आणि हे परम दयाघन पित्या, त्याच्या प्रीत्यर्थच इथपर आमच्या हातून पवित्र, सात्विक व नम्र आचरण घडत राहील असे तू तुझ्या कृपेने कर. हे प्रभू, आम्ही हात जोडून पदर पसरून विनंती करीतो की आपल्या लोकांना दोषमुक्त कर. म्हणजे तुझ्या औदार्य प्रदान सौजन्याच्या योगाने आमच्या दौर्बल्याप्रमाणे घडलेल्या पातकांच्या बंधनातून आमची मुक्तता होईल. हे स्वर्गीय पित्या, आमच्या धन्यवादित प्रभू त्राता जो येशू ख्रिस्त, त्याच्या प्रीत्यर्थ आमचे ही प्रार्थना तू मान्य करून घे. या नवीन वर्षात आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना प्रभुराया, तुझी कृपा, तुझी दया, तुझं सहाय्य, तुझं सानिध्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभू दे. आणि नव्याने युक्त होऊन प्रभू परमेश्वरा, या नवीन वर्षात आम्ही तुझी आराधना करावी, आम्ही तुझी सेवा करावी, आम्ही तुझ्या समवेत जीवन जगावे अशी दया तू आमच्या प्रत्येकावर कर. प्रभू, आज या समय या उपासनेमध्ये आम्ही प्रत्येक जण सहभागी होत आहोत. या नवीन वर्षाची सुरुवात आम्ही तुझ्या सानिध्यामधून करीत आहोत. प्रभुराया, प्रभू तुझं वात्सल्य आम्हाला लाभू दे. आणि या उपासनेच्या माध्यमातून आम्हाला तू आध्यात्मिक सामर्थ्य, बळ प्रभू तू प्रदान कर. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत.
निर्मळ विद्या आम्ही या समय आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. तुझ्या कृपेने तू आम्हास चालेल, तुझ्या आत्म्याने तू आम्हास परिपूर्ण कर आणि प्रभू परमेश्वरा तू आम्हास प्रोत्साहित करून आमच्या जीवनाद्वारे प्रभू तुझं पवित्र नाम गौरव दे. ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो प्रभू आमच्या प्रिय मंडळी करिता. आमच्या प्रिय मंडळीस प्रभू तू चालवी दे. तो परमेश्वरा 2020 वर्षामध्ये अनेक आशीर्वाद तू आमच्या जीवनामध्ये दिलेस आणि प्रभू 2021 वर्षाकरिता देखील तू अनेक असे आशीर्वाद आमच्याकरिता ठेवले आहेत. प्रभुराया या तुझ्या आशीर्वादाबद्दल आम्ही आज या समय तुला धन्यवाद देत आहोत. प्रभू परमेश्वरा 2021 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केले ही केवळ प्रभू परमेश्वरा तुझी दया आम्हावर झाली म्हणून हे शक्य झाले आहे. प्रभुराया प्रभू परमेश्वरा या 2021 वर्षातील आमच्या वाटचालीमध्ये आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये तू आमचा संगाती हो, आमचा पाठीराखा हो, आमचा वाटाडा हो. हीच प्रभुराया आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. आज या उपासनेमध्ये प्रभू तू आमच्या समवेत हो आणि प्रभू आमच्याद्वारे तुझं गौरव घडू दे. ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. धन्यवाद देत आहोत, तुझी उपकार स्तुती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा तुझ्या आत्म्याने प्रभू तू आम्हाला चालवित आहे. या ठिकाणी उपस्थित आम्हा प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रियजन आमच्या सोबत सहभागी होत आहे प्रभू आमच्या या प्रियजनांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रत्येकाचे तू समवेत हो, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि आज या नूतन वर्षाच्या उपासनेचा आशीर्वाद लाभ आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडू दे. आध्यात्मिक जीवनामध्ये तू आम्हाला दृढ कर, बरकत दे. हीच आमची या समय तुला विनंती आहे. वेळ पुढील उपासना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. आमचं समर्पण आम्ही तुला करीत आहोत बापा. प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जोडणे प्रेरणा मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा आम्हाला त्याच्या कृपेने चालवित आहे. त्याची दया आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर आहे म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. 2021 वर्ष हे देव परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. या 2021 वर्षामध्ये आमची वाटचाल त्या प्रभू समवेत असावी या अनुषंगाने देवाने आज ही उपासनेची संधी देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिली. म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. या प्रियानो यावेळेस आपण देवाच्या वचनांकडे आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. विशेष प्रकारे आजच्या मनाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्र भागाचं आपण यावेळेस वाचन करूया. नवीन करारातील करंथी करास पहिले पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन 1 ते 5 आपण यावेळेस वाचणार आहोत. करंथी करास पहिले पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन 1 ते 5 आम्हास लिहिल्याप्रमाणे सांगते. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाचा अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आणि मी तुमच्या जवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक अशी होती. परमेश्वर देव वाचण्यात आलेली वचने आज आमच्या मनचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. या प्रियामध्ये यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या प्रिय परमेश्वराया यावेळेस आपली दृष्टी पुन्हा एक वार तुझकडे लावित आहोत. प्रभुराया तू आमच्या जीवनाचा तारणारा देव आहेस. तू आम्हाला चालवित आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तुझं पवित्र वचन नेहमी प्रभू आमच्या अंतःकरणाशी बोलतं. प्रभू परमेश्वर आमच्या जीवनाशी प्रभू आम्ही त्याला संलग्न करू शकतो आणि त्या प्रभू परमेश्वराप्रमाणे आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करू शकतो. याकरिता तुझ्या पवित्र वचनाकरिता आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभुराया आम्ही या समय तुझ्यावर विनंती करीत आहोत की प्रभू आता तुझ्या पवित्र वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करीत असताना त्यावर मनन चिंतन करीत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य सामर्थ्य आम्हास दे. प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनातील प्रभू गूढ रहस्य आम्हास कळू दे बापा. त्याचं आकलन आम्हास होऊ दे आणि या नवीन वर्षामध्ये तुझं वचन आमच्याकरिता प्रभू आशीर्वादित होईल अशी तू दया कर. प्रभुराया आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोडीने प्रेरणा मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. पुन्हा एक वार आजच्या या नूतन वर्षाच्या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे आणि प्रभू येशूच्या मधुर नामात आपल्या प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो आपण प्रभू परमेश्वराच्या पवित्र वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आज आमच्या मननाचा विषय आहे
P3 फॉर्म्युला ऑफ 2021 म्हणजे 2021 चे P3 सूत्र जे आहे याकडे आपण विशेष करून आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत। आम्ही पाहतो एखादी गोष्ट जेव्हा आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायची आहे, एखादा ध्येय जेव्हा आम्हाला आपल्या जीवनामध्ये गाठायचं आहे, त्यावेळेस आम्ही काय करतो तर काही गोष्टींचा आम्ही अवलंबन करतो, काही गोष्टी आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, काही सूत्र जे आहे ते आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो आणि त्या अनुषंगाने आम्ही आपली पावलं उचलत असतो। त्या हेतू हा की आम्ही जे करीत आहोत त्यामध्ये आम्हाला यश लाभावं, आम्ही जे करीत आहोत त्या सूत्रांचं पालन करून, त्या सूत्रांचं अवलंबन करून विशेष प्रकारे आमचं जे जीवन आहे ते परमेश्वराद्वारे आशीर्वादित व्हावं, आमचे जे ध्येय आहे ते आम्हाला गाठते यावे, याकरिता आम्ही सूत्र जे आहे, फॉर्म्युला जो आहे तो आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करीत असतो। अर्थातच आम्ही जर पाहिलं मॅथमॅटिक्स मध्ये आम्ही जर पाहिले तर अनेक असे फॉर्म्युले आम्हाला प्राप्त होतात आणि त्या माध्यमातून त्या फॉर्म्युलेच्या आधारावर जेव्हा एखादा प्रश्न तुमच्या समोर ठेवण्यात येतो, त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे त्या फॉर्म्युलेचा वापर करून, उपयोग करून आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो। त्या अनुषंगाने आपण योग्य ते पाऊल उचलून, योग्य ते विशेष प्रकारे त्या अनुक्रमाने जाऊन आपण आपलं उत्तर जे आहे ते प्राप्त करू शकतो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला प्राप्त होऊ शकते। याच अनुषंगाने 2021 या वर्षाकरिता देखील आम्हाला काही सूत्र आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाचे आहे। त्या सूत्रांचा आम्हाला आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे स्वीकार करायचा आहे। या 2021 वर्षामध्ये अनेक गोष्टी आम्हाला आपल्या जीवनामध्ये गाठायच्या आहेत। आमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून म्हणा, आमच्या वैयक्तिक जीवनाच्या दृष्टिकोनातून म्हणा, आम्ही जेथे काम करत आहोत त्या कामाच्या दृष्टिकोनातून म्हणा, आम्हाला विशेष प्रकारे जे उद्देश आमच्या जीवनाचे आहेत, ज्या योजना आम्ही आपल्या जीवनाकरिता करीत आहोत, या 2021 वर्षाकरिता करीत आहोत, ते गाठण्याकरिता, ते साध्य करण्याकरिता माझ्या प्रियांनो आम्हाला हे सूत्र जे आहे आपल्या जीवनामध्ये फार उपयोगी असं पडणार आहे। आणि म्हणून हे सूत्र जे आहे ते कशावर आधारलेलं आहे तर हे सूत्र आधारलेलं आहे देवाच्या सामर्थ्यावर। देवाच्या सामर्थ्यावर आमचं जीवन जे आहे ते उभारलेलं असावं हे देवाचं वचन म्हणतं। आपण जर वचन वाचलेलं आहे कोरिन्थियस पहिले पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 4थं वचन जर आम्ही पाहतो तर पौल जो आहे कोरिन्थीतील मंडळीशी जेव्हा तो संवाद साधत आहे तो त्या ठिकाणी त्यांना ही गोष्ट बोलू इच्छितो की जेव्हा मी तुमच्याकडे आलो वक्तृत्वाच्या, कारण तो चांगला वक्तृत्व करणारा एक व्यक्ती होता, फार ज्ञानी असा व्यक्ती होता, त्यावेळेसची त्याच्या समयाची जी सनेंद्रिन सभा होती, जी विशेष प्रकारे प्रतिष्ठित लोकांकरिता जे फार ज्ञानी आहेत, विज्ञानी आहेत, त्या लोकांकरिता ही सनेंद्रिन सभा असायची, त्या सनेंद्रिन सभाचा तो सभासद असा होता। आणि म्हणून पौल जो आहे तो फार ज्ञानयुक्त असा व्यक्ती होता। देवाने त्याची निवड केली आणि त्याचा उपयोग त्याच्या सेवेकरिता केलेला आहे। माझ्या प्रियांनो, जेव्हा तो कोरिन्थीतील मंडळीशी बोलत आहे, कदाचित लोकांना हे वाटत होतं की हा आपला ज्ञान जे आहे ते आम्हाला दाखवू इच्छित आहे, याच्याजवळ विशेष प्रकारे जो ज्ञानाचा साठा आहे तो आम्हाला दाखवू इच्छित आहे। पण प्रभू तो विशेष प्रकारे त्या ठिकाणी काय म्हणतो पौल की मी तुमच्याकडे आलो तेव्हा माझ्या वक्तृत्वाच्या आधारावर नाही, माझ्या विशेष प्रकारे ज्ञानाच्या श्रेष्ठतेने मला जे तुम्हाला देवाचे रहस्य सांगायचे होते, मला जे येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला सांगायचे होते, ते माझ्या जीवनामध्ये प्राप्त विशेष प्रकारे जे ज्ञान आहे, जी श्रेष्ठता आहे, त्या आधारावर मी तुमच्याकडे आलेलो आहे असे तो म्हणत नाही। पण तो म्हणतो की मी विशेष प्रकारे या गोष्टीची काळजी घेतलेली आहे की ख्रिस्तच जो आहे तो माझ्या जीवनातून प्रगट व्हावा, माझ्या बोलण्यातून प्रगट व्हावा, माझ्या आचरणातून प्रगट व्हावा। आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला होता। केवळ येशू ख्रिस्तालाच मी प्रगट करावे, येशू ख्रिस्तालाच मी सांगावे, येशू ख्रिस्ताचीच मी साक्ष द्यावी, येशू ख्रिस्ताविषयीच मी बोलावे असा मी ठाम निश्चय केला होता, तो या ठिकाणी बोलतो। आणि माझ्या प्रियांनो, तो पुढे हे देखील म्हणतो की आता तुमचं जे जीवन आहे ते कुठल्या ज्ञानावर आधारलेलं नसावं, तुमचं जे जीवन आहे कुठल्या श्रेष्ठतेवर उभारलेलं नसावं, पण 4थ्या वचनामध्ये तो म्हणतो तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा। तुमचा विश्वास जो आहे, तुम्ही जे या जगामध्ये जीवन जगत आहात, ज्या विश्वासाने तुम्ही देवासोबत आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहात, तर तुमचं जीवन जे आहे ते मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेलं नसावं, तर ते देवाच्या सामर्थ्यावर उभारलेलं दिसावं। देवाच्या सामर्थ्यावर आम्हाला उभारणे गरजेचे आहे।
आणि देवाचं सामर्थ्य जे आहे, पॉवर ऑफ गॉड, इट शुड बी द फाउंडेशन फॉर आवर ख्रिश्चन लाईफ. आमच्या ख्रिस्ती जीवनाचा तो पाया असला पाहिजे. देवाचं जे सामर्थ्य आहे ते आमच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया असलं पाहिजे. या 2021 वर्षामध्ये माझ्या प्रियांनो, याच देवाच्या सामर्थ्यावर आम्हाला आमचं जीवन उभारावयाचं आहे. याच देवाच्या सामर्थ्यावर आम्हाला आमच्या जीवनाचा पाया जो आहे तो रचायचा आहे. कारण देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आम्ही विशेष प्रकारे जे देवाचे लोक आहोत, आमचं बोलण्यात किंवा विशेष प्रकारे कुठल्या प्रकारचा आनंद करण्यात नव्हे, पण आमचं देवाच्या सामर्थ्यात आमचं राज्य आहे. आमचं जीवन जे आहे त्या देवाच्या सामर्थ्यात विशेष प्रकारे व्यतीत होणं हे गरजेचं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून देवाचे राज्य हे सामर्थ्यात आहे, देवाचं वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियांनो, त्याच अनुषंगाने आम्ही जेव्हा इस्रायल लोकांकडे पाहतो, इस्रायल लोकांनी आपल्या जीवनामध्ये देव परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला. ते मिस्र देशामध्ये होते, हाल अपेष्टेमध्ये होते, दुःखामध्ये होते, त्रासामध्ये होते, व्याकुळ परिस्थितीमध्ये होते, ते रंजले गांजले होते. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते विशेष प्रकारे किलबिल आणि अवस्था त्यांची त्या मिस्र देशामध्ये बंदिवासामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांची झाली. कारण त्यांच्यावर दास जुलूम करण्यात येत असे, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे काम करण्यात त्यांच्याकडून घेण्यात येत असे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ते लोक फार दुःखामध्ये होते. आणि देव परमेश्वराने त्यांचं जीवन आशीर्वादित करण्याकरिता आपलं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केले. देव परमेश्वराने जेव्हा त्यांना मिस्र देशातून कनान देशामध्ये अर्थात वचनदत्त देशामध्ये जेव्हा परमेश्वर त्यांना घेऊन आला, देवाने आपलं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलं. जेव्हा 10 पिढ्या आपण पाहतो ज्या मिस्र देशावर आल्या, त्या मिस्र देशावर देवाने 10 पिढ्या पाठवल्या. याचा अर्थ हा नव्हता की देव परमेश्वर त्यांना शिक्षा देऊ इच्छित होता. मिस्र देशाला विशेष प्रकारे त्यांना त्याचं ताडण करू इच्छिता, हाच केवळ त्या मागचा उद्देश नव्हता. पण त्या मागचा हा उद्देश होता की देव परमेश्वर आपलं सामर्थ्य प्रगट करून पाहत होता. मी तुमचा देव आहे, मी सामर्थ्यशाली देव आहे. आणि माझं विशेष प्रकारे माझे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये मी आपलं सामर्थ्य जे आहे ते प्रगट करून पाहत आहे. आणि म्हणून इस्रायल लोकांनी फार जवळून देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला आहे. देवाच्या सामर्थ्यामध्ये ते पुढे चाललेले आहेत. देवाच्या सामर्थ्यामध्ये त्यांनी आपला प्रत्येक दिवस भटक्रांतीमध्ये असताना 40 वर्ष विशेष प्रकारे जेव्हा ते भटक्रांतीमध्ये होते, मिस्र देशातून निघून जेव्हा ते कनान देशामध्ये पोहोचेपर्यंत हा 40 वर्षाचा जो कालावधी आहे, देवाने आपलं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलं. त्यांना भूक लागली, देव परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने त्यांना तो स्वर्गीय मानना परमेश्वराने त्यांना खाऊ घातलेला आहे. आम्ही हे देखील पाहतो, जेव्हा त्यांना तहान लागली, देव परमेश्वराने आपलं सामर्थ्य प्रगट करून पहाडातून त्यांच्याकरिता, डोंगरातून त्यांच्याकरिता पाणी काढलेलं आहे. हे काय आहे माझ्या प्रियांनो? तर देव परमेश्वर आपलं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट करून पाहत होता. जेव्हा आपण पाहतो मिस्र देशातील त्या फारोचं सैन्य त्याच्या मागे लागलं होतं, जेव्हा ते त्या ठिकाणी भयभीत झाले, विशेष प्रकारे ते त्या ठिकाणी अशा प्रकारची कुरकुर करू लागले. मोशेला ते म्हणू लागले की आम्ही तेथे होते, तुला बरं वाटले नाही का की तू येथे येऊन आम्हाला विशेष प्रकारे मराव्यास तू येथे आम्हाला घेऊन आलेला आहे. पण आम्ही त्या ठिकाणी पाहतो देवाने आपलं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलं. तो तांबडा समुद्र जो आहे तो त्या ठिकाणी विभागला गेला आणि कोरड्या भूमीतून ते विशेष प्रकारे त्या तांबड्या समुद्राच्या पलीकडे ते गेलेले. देव परमेश्वराने आपलं सामर्थ्य जे आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलं. म्हणून इस्रायल लोक जे आहेत, देवाचे निवडलेले जे आहेत, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये फार जवळीकतेने ते घेतले. त्यांच्या जीवनामध्ये हा अनुभव त्यांना प्राप्त झाला की देव परमेश्वर हा खऱ्या अर्थाने आमचं सामर्थ्य आहे. आमच्या जीवनातील परिस्थितीमध्ये तो आमचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो स्तोत्र 62 आणि त्याचं 11 वचन आम्हाला सांगतं की सामर्थ्य हे देवाचे आहे. सामर्थ्य हे देवाचे आहे. दावीद जेव्हा परमेश्वराची उपकार स्तुती म्हणून जेव्हा तो गीत गातो, विशेष प्रकारे 2 शमूएल 22:40 वचनामध्ये तो म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधिला आहे की मी माझ्या शत्रूंवर चढाई करू, त्यांचा पराभव करू आणि माझा विजय होईल, मी त्यांचा संहार करेन. तू माझ्या विशेष प्रकारे सामर्थ्याचा कमरबंद तू मला बांधलेला आहे. कारण त्याला ठाऊक होतं की देव परमेश्वर माझं सामर्थ्य आहे. देव परमेश्वराने त्याला किती अद्भुत प्रकारे वाचविलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाचे लोक जे आहेत, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत आहेत. माझ्या प्रियांनो, हे देवाचे जे सामर्थ्य आहे, अर्थात
हा जो P3 फॉर्म्युला आहे तो आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्हाला प्राप्त करावयाचा आहे, विशेष प्रकारे ही पॉवर जेव्हा आम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुभवायची आहे, तर हे P3 सूत्र जे आहे ते आम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुभवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये करणे आमच्याकरिता अत्यंत गरजेचे आहे. या P3 सूत्रामध्ये पहिली गोष्ट जी येते ती विशेष प्रकारे दानिएलाच्या जीवनातून आम्ही पाहतो. दानिएलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय जेव्हा आम्ही पाहतो, या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला विशेष प्रकारे अशा प्रकारे आढळून येते की दानिएल जो आहे तो संकटामध्ये सापडलेला आहे. त्याने कुठल्या प्रकारचं पाप केलेलं नाही, त्याच्याकडून कुठला दोष घडलेला नाही, पण आम्ही पाहतो की त्या दानिएलाला तरी देखील सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलेला आहे. दानिएलाच्या पुस्तकातील हा 6वा अध्याय जो आहे देवाचं सामर्थ्य प्रगट करणारा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो जेव्हा त्यांना विशेष प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येते की दानिएल जो आहे संकटामध्ये सापडला, सिंहाच्या गुहेत जेव्हा त्याला टाकण्यात आलेले आहे, वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की त्याने काय केले होते, तर त्याने P3 चा जो पहिला फॉर्म्युला आहे, पहिलं सूत्र जे आहे त्याने आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं होतं. आणि तो फॉर्म्युला P3 चा पहिलं जे सूत्र आहे ती आहे प्रार्थना, प्रेयर. पॉवर ऑफ गॉड, देवाचं सामर्थ्य जर आम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुभवायचं आहे तर प्रार्थनाशील जीवन जगणे गरजेचे आहे. देवाची प्रार्थना आमच्या जीवनामध्ये असणे फार गरजेची आहे. दाविदाच्या जीवनामध्ये देवाने आपलं सामर्थ्य प्रगट केलं. कशा प्रकारे, तर जेव्हा त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, त्या सिंहाचे तोंड जे आहे देवाच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले. आणि माझ्या प्रियांनो, त्याला कसल्याच प्रकारची इजा झाली नाही. जेव्हा आपण विशेष प्रकारे दानिएलाच्या पुस्तकाचा 6वा अध्याय वचन 10 ते 13 पाहतो, लोकांनी त्याच्या विरुद्ध षडयंत्र रचला, त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा गट रचला की त्याचा शिक्षा व्हावी. राजाकडून अशा प्रकारचं फरमान काढण्यात आलं की 30 दिवसापर्यंत कोणीच दुसऱ्या कोणाची प्रार्थना करू नये, भजनी लागू नये, केवळ राजाचीच उपासना आराधना करावी. पण विशेष प्रकारे दानिएल जो आहे तो देवाची प्रार्थना करणारा व्यक्ती होता. त्याचं जीवन प्रार्थनाशील होतं. आणि त्याने काय केलं, तर त्याचा नित्य नियमाप्रमाणे 3 वेळा तो देवाच्या समक्षतेमध्ये यरूशलेमकडे अर्थात देवाकडे आपली दृष्टी लावून तो त्या ठिकाणी प्रार्थना करीत असे. तो त्याचा नित्य नियम त्याने सोडला नाही. त्या नियमाप्रमाणे त्याने आपलं आचरण केलं, प्रार्थनाशील जीवन तो जगला. आणि जेव्हा त्याच्या जीवनामध्ये संकट आलं, प्रार्थनेमुळे आलं असे आपण म्हणू शकत नाही. सैतानाने त्याला विशेष प्रकारे त्याचा पाडाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस आम्ही पाहतो जेव्हा सैतानाने त्याच्यावर हल्ला केलेला आहे, जी प्रार्थना त्याने केली होती, जो P3 मधील हे जे पहिलं सूत्र आहे, हा जो पहिला फॉर्म्युला आहे, त्याने जेव्हा आपल्या जीवनामध्ये त्याचं उल्लंघन केलं, देव परमेश्वराने त्याचं संरक्षण केले. सैतानाचे विशेष प्रकारे तोंड जे आहे किंवा सिंहाचे जे तोंड आहे त्या ठिकाणी बंद करण्यात आले. त्याला त्या ठिकाणी सुरक्षितता प्राप्त झालेली आहे. प्रार्थनाशील जीवन जेव्हा या नवीन वर्षामध्ये आम्ही जगणार आहोत, माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाचा सामर्थ्य जे आहे आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. आम्ही पाहतो जेव्हा राजा त्याला भेटण्याकरिता त्या ठिकाणी आला, तर राजाने त्याला काय म्हटले की हे दानिएला, तुझ्या जिवंत देवाने तुला वाचविले आहे काय? आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो दानिएलाचं उत्तर काय होतं, तर दानिएल त्या ठिकाणी म्हणतो, महाराज चिरायू बसा, देव परमेश्वराने मला वाचविलेले आहे, माझ्या जिवंत देवाने माझं संरक्षण केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की त्यावेळेस राजाने अशा प्रकारचा आदेश दिला की लवकरात लवकर जाऊन दानिएलाला तुम्ही बाहेर काढा. जेव्हा दानिएलाला त्यांनी पाहिलं तर वचन विशेष प्रकारे आम्हाला 22वं वचन सांगतं की त्या ठिकाणी राजाने त्याची शहानिशा केली. त्याला कुठली इजा तर झालेली नाही, कुठली जखम तर झालेली नाही. सिंहाच्या गुहेत टाकलेलं असताना देखील विशेष प्रकारे त्याला कसल्याच प्रकारचा त्रास, कसल्याच प्रकारचं दुखणं, कसल्याच प्रकारचे क्लेश त्याच्यावर आले नाही. आणि देव परमेश्वराने आपलं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये प्रगट केलेलं आहे. माझ्या प्रियांनो, देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये 2021 या वर्षामध्ये अनुभवण्याकरिता, प्राप्त करून घेण्याकरिता प्रार्थनाशील जीवन आम्हाला जगावयाचं आहे. P3 चा हा P1 फॉर्म्युला जो आहे तो आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाचा आहे. दुसरा फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी पाहिला, P3 फॉर्म्युला मध्ये P2 फॉर्म्युला जर आपण पाहतो तर आम्हाला दिसून येते प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि विशेष प्रकारे 25 आणि 26 वचन जेव्हा आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं, पौल आणि सिलास यांना बंदिवासामध्ये टाकण्यात आले होते, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. का? कारण की देवाची सुवार्ता सांगत होती.
येशू ख्रिस्ताविषयी ते साक्ष देत होते, त्याची सुवार्ता सांगून त्याचा शुभवर्तमान प्रसार ते करीत होते. आणि लोकांनी जेव्हा पाहिलं की हे बरे नाहीये, आणि त्या तिथल्या लोकांनी आम्ही पाहतो की जे सदुकी फरीसी जे विशेष प्रकारे कट्टर विरोधी लोक होते, त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांना बंदिवासामध्ये टाकले. आणि जेव्हा ते बंदिवासामध्ये त्यांनी काय केलं, जेव्हा प्रेषितांची कृत्याचा 16 ते 25 वचन जेव्हा आम्ही पाहतो, तर 25 वचन सांगतं पौल आणि सिलास जेव्हा बंदिवासामध्ये होते त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली आणि त्यासोबत त्यांनी देवाची स्तुती केलेली. त्यांनी प्रार्थना केली आणि त्यासोबत त्यांनी देवाची स्तुती केलेली आहे. आणि जेव्हा ते देवाची स्तुती करीत होते त्यावेळेस त्यांची बंधनं तुटली गेली. जेव्हा ते देवाची स्तुती करीत होते त्यावेळेस ज्या ज्या जेलमध्ये ते होते त्या जेलचे जे दरवाजे आहेत ते त्या ठिकाणी उघडे केले गेले. त्याचे जे त्याला लावलेले जे टाळे आहेत ते त्या ठिकाणी उघडे करण्यात आले. देवाने आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट केले आहे. केव्हा? जेव्हा त्यांनी प्रार्थनेसोबत देवाची स्तुती त्यांनी केली. ते बंदिवासामध्ये अडकलेले होते. ते एका विशेष प्रकारे आम्ही पाहतो तर एखाद्या कसोटीमध्ये ते अडकलेले होते. त्यावेळेस देव परमेश्वराने आपलं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट केलं. का? कारण त्यांनी देवाची स्तुती केली. पहिलं आम्ही पाहिलं प्रेयरफुल लाईफ आणि दुसरं आम्ही पाहतो की प्रेझिंग लाईफ. देवाची स्तुती करणारे जीवन जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये जगतो, माझ्या प्रियांनो, देवाचं सामर्थ्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. देवाचं सामर्थ्य आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवतो. पौल आणि सिलास एका बंधनामध्ये होते. या 2021 वर्षामध्ये जर कुठले बंधन आमच्यावर येणार आहेत, कदाचित व्यसनाचं बंधन असेल, कदाचित आजारीपणाचं बंधन असेल, कदाचित चिंतेचं बंधन असेल, कदाचित काळजीचं बंधन असेल, कदाचित आर्थिक अडचणीचं बंधन असेल, कदाचित या जगिक दृष्टिकोनातून कुठल्या एखाद्या पापाचं बंधन असेल, पण माझ्या प्रियांनो, या बंधनातून जर आम्हाला मुक्त व्हावयाचं आहे, प्रार्थनाशील जीवनासमवेत देवाची स्तुती आराधना देखील आमच्या जीवनातून आम्हाला करावी आहे. त्यावेळेस प्रत्येक बंधन ही तोडले जाणार आहे. देवाचं सामर्थ्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. या B3 फॉर्म्युल्यामधील हा दुसरा जो फॉर्म्युला आहे, हे दुसरं जे सूत्र आहे माझ्या प्रियांनो, ते आम्हाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारावयाचं आहे. त्याप्रमाणे आम्हाला आपलं जीवन जगावयाचं आहे. 2021 वर्षामध्ये प्रत्येक बंधन परमेश्वर देव त्याच्या सामर्थ्याने आमच्या जीवनातून तोडून टाकलं. आम्ही कुठली प्रार्थना करत असू, ती प्रार्थना कदाचित मान्य होत नसेल. माझ्या प्रियांनो, प्रार्थनाशील जीवन जगून देवाची स्तुती आराधना करा. परमेश्वर देव 2021 वर्षामध्ये त्याचं सामर्थ्य अशा प्रकारे प्रगट करेल की आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादाने आम्ही परिपूर्ण होऊ. आमच्या जीवनातील बंधनं जे आहेत ते तुटले जातील. आम्ही मोकळे होऊ, आम्ही फ्री होऊ, आम्हाला स्वतंत्रता लाभेल आणि देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला मिळेल. तिसरं महत्वाचं विशेष प्रकारे या P3 फॉर्म्युल्यामधील, या P3 सूत्रामधील जी गोष्ट आम्हाला देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये अनुभवण्याकरिता लाभदायक ठरणार आहे, महत्वाची ठरणार आहे, ती महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली माझ्या प्रियांनो, तर ते तिसरं सूत्र आहे पेशन्स, संयम. हा आम्हाला आमच्या या 2021 वर्षामध्ये बाळगावायचा आहे. आम्ही अनेक वेळा अनेक गोष्टींसाठी आम्हाला त्वरित गोष्ट हवी आहे, तुरंत आम्हाला हवी आहे. जणू काही आम्ही समजा एखाद्या गोष्टीची ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही जर कुठली गोष्ट करीत आहोत, त्याचे रिझल्ट आम्हाला ज्याप्रमाणे भेटतात, ते पेमेंटच्या माध्यमातून असो, ती कुठल्या गोष्टीच्या खरेदीच्या माध्यमातून असो, ती गोष्ट कुठल्या गोष्टीसाठी खर्च करण्याच्या माध्यमातून असो, आम्हाला तुरंत त्याचे रिझल्ट ज्याप्रमाणे भेटतात, आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये देखील तसे रिझल्ट प्राप्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही इच्छा बाळगतो आणि जेव्हा ते होत नाही त्यावेळेस आम्ही निराश होतो. आम्ही त्यावेळेस प्रश्न आपल्या जीवनामध्ये उपस्थित करीतो, शंका कुशंका आम्ही आपल्या जीवनामध्ये निर्माण करीतो की काय कदाचित देव परमेश्वर माझ्यावर नाराज तर झालेला नाही, देव परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही, मी अमुक गोष्टीसाठी फार तळमळत आहे पण देव परमेश्वर मला ते देत नाही. तर आम्ही कदाचित देव परमेश्वराविषयी शंका कुशंका त्यावेळेस आम्ही निर्माण करू. आमच्या जीवनामध्ये त्या शंका कुशंका ज्या आहेत त्या आम्हाला देवापासून अधिक दूर घेऊन जातात. म्हणून माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये संयम जो आहे तो आमच्या जीवनामध्ये बाळगणे गरजेचे आहे. या 2021 वर्षामध्ये आम्हाला संयम बाळगणे गरजेचे. आमच्या जीवनामध्ये त्रास येईल, आमच्या जीवनामध्ये दुःख येतील, आमच्या जीवनामध्ये बंधन असतील, आमच्या जीवनामध्ये संकट येतील, आमच्या जीवनामध्ये आमचा छळ होईल, आमच्या जीवनामध्ये आम्ही निराश होऊ, आमच्या जीवनामध्ये आम्ही अशांत होऊ, आमच्या जीवनामध्ये आम्ही खेदित होऊ. पण माझ्या प्रियांनो, संयम जर आम्ही 2021 मध्ये बाळगू, पेशन्स जर आम्ही आपल्या जीवनामध्ये ठेवू, देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होईल. याचं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला योबाचं उदाहरण आढळले. योबाच्या जीवनाकडे जर प्रियांनो आपण पाहिलं, त्याचं जीवन फार दुःखामध्ये होतं. आपण योबाचं पुस्तक याचा 19वा अध्याय जेव्हा पाहतो, त्याच्या दुःखामध्ये तो काय काय गमावून बसलेला आहे
याविषयीची एक तो यादी देतो. तो म्हणतो की माझे आप्तगण जे आहे त्यांनी मला सोडून दिलेला आहे, माझा मित्र परिवार जो आहे त्यांनी मला सोडून दिलेला आहे, माझे विशेष प्रकारे शेजारचे पाजारचे लोक जे आहेत ते माझ्याकडे कानाडोळा करीत आहेत. तो हे देखील म्हणतो की माझी पत्नी जी आहे तिला देखील माझ्या जखमांमधून वास येत आहे म्हणून ती माझ्यासोबत दुरावा निर्माण करीत आहे. माझे विशेष प्रकारे जे लोक माझ्याकडे पाहत आहेत ते माझी चेष्टा करीत आहेत. माझे मित्र जे होते जे माझ्या जवळचे होते त्यांनी देखील मला दूर केलेला आहे. तो अशा प्रकारे आपल्या दुःखाचं विवरण त्या ठिकाणी करीतो की तो फार दुःखी झालेला आहे, फार खिदित झालेला आहे, फार निराश झालेला आहे. माझ्या प्रियांनो, या परिस्थितीमध्ये जर आम्ही पाहिलं तर तो देव परमेश्वरावरील जी आशा आहे ती आशा तो सोडत नाही. देव परमेश्वरामध्ये जो संयम त्याला बाळगावायचा आहे, जो धीर त्याला धरायचा आहे ते त्याने करण्याचे सोडलेले नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही पाहतो या इयोबाचं पुस्तक याचा 19वा अध्याय त्याचं 25 आणि 26 वचन जेव्हा आम्ही पाहतो तो याविषयी बोलतो की मला खात्री आहे माझा देवही जरी नष्ट झाला, मी देह विरहित जरी असलो तरी मी माझ्या देवाला पाहणार आहे, तरी मी माझ्या देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळविणार आहे. माझ्या प्रियांनो, का तो हे बोलू शकला त्याच्या दुःखामध्ये? 19व्या अध्यायातील पहिले 24 वचन जर तुम्ही वाचली तर तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल तो किती दुःखामध्ये आहे, तो किती त्रासामध्ये आहे, किती हाल अपेक्षेमध्ये आहे. पण 25 आणि 26 वचनामध्ये तो म्हणतो मला तरी देखील खात्री आहे, जरी मी दुःखात आहे, जरी लोकांनी मला सोडले, त्यागले, जरी माझ्या जीवनामध्ये निराशा आहे, पण तरी देखील मला खात्री आहे की माझा प्रभू मला या परिस्थितीतून बाहेर काढेल. हा संयम, हा धीर त्याने आपल्या जीवनामध्ये बाळगलेला. या 2021 वर्षामध्ये हा P3 मधचा जे सूत्र आहे, हे जे तिसरं सूत्र आहे ते आम्हाला आपल्या जीवनामध्ये विशेष करून प्राप्त करून घ्यावयाचं आहे. अनेक अशी उदाहरणे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळून येतील. त्यांनी देवाचा आशीर्वाद मिळविण्याकरिता त्यांनी वाट पाहिली. अब्राहम आणि सारा यांच्याविषयी जर आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, त्या अब्राहम आणि सारा यांना विशेष प्रकारे पुत्राचा जो आशीर्वाद देव परमेश्वराने दिला, तो आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना 25 वर्ष त्याची वाट पाहावी लागलेली. 25 वर्ष त्यांनी देवाने जे अभिवचन त्यांना दिलं होतं त्याची वाट ते पाहत होते. त्यांनी संयम धरला. त्यावेळेस आम्ही पाहतो की ते दुःखी जरी झाले, निराश जरी झाले, पण देवाने जे बोललेलं आहे देव परमेश्वर ते करणार आहे याविषयी त्यांनी धीर धरला. आम्हाला आपल्या जीवनामध्ये धीर धरावयाचा आहे. आम्ही प्रार्थनाशील असू, आम्ही देवाच्या स्तुती आराधनेमध्ये असू, तरी देखील जर संकट आमच्या जीवनामध्ये असते, माझ्या प्रियांनो, संयम बाळगावा. देवाची वेळ आमच्या जीवनामध्ये जेव्हा येईल देव परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा आम्हाला दुप्पट आशीर्वाद तो देणार आहे. योबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो जे काही तो गमावून बसला होता देवाने त्याला दुप्पटीने आशीर्वादित केलेला आहे. डबल पोर्शन जे आहे ते त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. देव परमेश्वराने त्याच्या कुटुंबाला पुन्हा एक वार परिपूर्ण केलेला आहे. जेव्हा आम्ही योबाचं पुस्तक पाहतो त्यावेळेस आम्हाला आढळून येतं संयम जेव्हा आम्ही बाळगतो देव परमेश्वर त्याचं उत्तर, देव परमेश्वर त्याचा आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रदान करतो. देवाचं सामर्थ्य जर या 2021 मध्ये आम्हाला अनुभवायचं आहे माझ्या प्रियांनो, संयम बाळगून आम्ही त्या प्रभूमध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करूया. सर्वात प्रथम P3 फॉर्म्युला ऑफ 2021 2021 चा विशेष प्रकारे जो P3 सूत्र आहे तो आम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही प्रार्थनाशील असा, तुम्ही देवाची स्तुती आराधना करा आणि तुम्ही संयम बाळगा. हॅव अ प्रेयरफुल लाईफ, हॅव अ प्रेझिंग लाईफ अँड हॅव अ पेशन्स इन युअर लाईफ. जेव्हा आम्ही या P3 फॉर्म्युलाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू माझ्या प्रियांनो, मनुष्यासोबत जरी आम्हाला निराशा आमच्या हाती येईल, मध्यकृषी वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 26वा वचन आम्हाला सांगतं जे मनुष्याला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. देवाला सर्व काही शक्य आहे. आमच्या जीवनातील कुठलाच अशा प्रकारचा प्रश्न नाही ज्याचं उत्तर देवाजवळ भेटणार नाही. आमच्या जीवनातील असला कुठलाच प्रसंग नाही ज्यातून देव परमेश्वर आम्हाला सोडू शकत नाही. आमच्या जीवनातील कुठलीच अशी गोष्ट नाही जी देव परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला देणार नाही जी आमच्याकरिता हितकारक अशी आहे. देवाचं वचन आम्हाला म्हणतं की त्याचे जे संकल्प आमच्यासाठी आहे ते हिताचे आहे. माझ्या प्रियांनो, 2021 वर्षामध्ये देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता हा P3 फॉर्म्युला, हे P3 सूत्र आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवूया, त्याप्रमाणे आचरण करूया आणि देवाच्या आशीर्वादांमध्ये आम्ही सदुदित वाढूया. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10वं वचन आम्हाला म्हणतं शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही बलवान होत जा. शेवटी प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्यात तुम्ही बलवान होत जा. Efeses 6:10 वचन आम्हाला सांगतं. म्हणजे वचन देखील आम्हाला प्रेरित करीत आहे, प्रोत्साहित करीत आहे की देवाच्या सामर्थ्यात आम्हाला बलवान व्हावयाचं आहे.
ते होण्याकरिता आम्हाला प्रार्थना करायची आहे, ते होण्याकरिता देवाच्या स्तुती आराधना आम्हाला करावयाची आहे आणि संयम या 2021 मध्ये आम्हाला बाळगावायचा आहे. मनुष्यासोबत जरी काही अशक्य असेल पण देवासोबत सर्व काही शक्य आहे. देव परमेश्वर 2021 वर्ष आमच्या प्रत्येकाकरिता आशीर्वादित करेल. आम्हाला ठाऊक नव्हतं की 2020 एवढ्या संकटाचं महामारी परिस्थितीचं असेल, तर माझ्या प्रियांनो 2021 विषयी देखील आम्हाला माहित नाही. पण आम्ही जर प्रार्थनाशील असूया, आम्ही जेव्हा स्तुती आराधनेमध्ये असूया, आम्ही जर संयम बाळगूया, देव परमेश्वर निश्चितच 2021 मध्ये त्याचं सामर्थ्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो घडवून देईल, आमच्या जीवनामध्ये तो प्रगट करेल आणि आमच्याकरिता 2021 वर्ष देवाच्या कृपेने भरलेलं, देवाच्या आरोग्याने भरलेलं, देवाच्या आशीर्वादाने भरलेलं होईल. आणि याकरिता परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करो आणि हा P3 फॉर्म्युला अर्थात स्तुती, परमेश्वराची प्रार्थना, स्तुती आणि संयम बाळगण्यास आमच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याकरवी आम्हा प्रत्येकास सहाय्य करो. देवाच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू ईश्वराया, मी तुझी स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, कारण प्रभू आमच्या जीवनाचा तारणारा देव तुमचा आहे. या समय प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. तुला प्रार्थना करतो प्रभू, 2021 वर्ष तू आम्हाला दिलेलं आहे, यामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे, तुझ्या सानिध्यामध्ये या उपासनेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. प्रभू तुझं सामर्थ्य या 2020 वर्षाकरिता तू आम्हाला दे आणि प्रभू त्याकरिता प्रभू हे सूत्र तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाळण्यास कृपा पुरेल की प्रभू आम्ही प्रार्थनाशील असू, आम्ही तुझ्या हस्तगुणामध्ये असू आणि प्रभू परमेश्वर आम्ही आपल्या जीवनामध्ये संयम बाळगू, अशी दया तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर कर. प्रभू माझ्या प्रिय मंडळीकरिता, प्रत्येक कुटुंबांकरिता 2021 वर्ष तुझ्या सामर्थ्याचा अनुभव प्राप्त करून देणारं व्हावं, हीच या समय प्रभू परमेश्वरा तुझ्याजवळ विनंती आहे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो बाबा. वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. आमचं जीवन पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो आणि प्रार्थना येशूच्या नावातून करूया बाप्पा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. सूचना माझ्या येण्याप्रमाणे आहे. याच उपासनेमध्ये विशेष प्रकारे आपण 2 दानार्पण घेणार आहोत. पहिलं दानार्पण आपलं नियमित असं दानार्पण असणार आहे आणि त्यासोबतच दुसरं दानार्पण जे आहे ते नूतन वर्षाचं आपलं शुभ्रदान अर्थात उपकार चुकीचं दान जे आहे ते आपण प्रभूला समर्पित करणार आहोत. पहिल्या दानार्पणाच्या वेळी कृपा करून आपण जे नियमित दान आहे तेच आपण अर्पण करावं, ही आपल्या प्रत्येकास विनंती आहे. कारण शुभ्र दानाचं, नवीन वर्षाचं उपकार चुकीचं दान देण्याकरिता आपण दुसऱ्या वेळेस देखील विशेष प्रकारे दानार्पण घेणार आहोत. त्यावेळेस देखील गाणं होईल. त्यावेळेस कृपा करून आपल्याकडे देण्यात आलेली विशेष प्रकारे जी शुभ्र दानाची, नूतन वर्षाच्या उपकार चुकीच्या दानाची जी पाकिटं आहे ती दुसऱ्या दानामध्ये आपण टाकावी, ही आपल्या प्रत्येकास यावेळेस विनंती आहे. जर असे कोणी आहे आपणास विशेष प्रकारे पाकिट भेटलेले नाही तर आपण हात वर करू शकता, आपणास यावेळेस देण्यात येईल अशी देखील आपणास विनंती आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, त्यासोबतच या उपासनेनंतर दुसरी उपासना देखील होणार आहे. ती विशेष प्रकारे आपण 11 वाजता त्यामध्ये सहभागी होणार आहोत. त्याकरिता देखील आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. ज्याप्रमाणे पहिली उपासना प्रभू परमेश्वर आम्हाकरिता आशीर्वादित करीत आहे, त्या दुसऱ्या उपासनेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रियजनांकरिता देखील ही उपासना आशीर्वादाची व्हावी म्हणून आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी ही आपल्या प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येते. त्यासोबतच येणाऱ्या रविवारी अर्थात 2021 वर्षातील जो पहिला रविवार असणार आहे त्या पहिल्या रविवारची उपासना ठीक सकाळी 8:30 वाजता होणार आहे आणि दुसरी उपासना 10:30 वाजता. याची आपण कृपा करून नोंद घ्यावी. नियमितप्रमाणे आपल्या ज्या उपासनेची वेळ आहे ती पुढील रविवारपासून आपण घेणार आहोत. सणानिमित्ताने आपण 9 वाजता आणि 11 वाजता आपली प्रार्थना जी आहे ती आयोजित केली होती, पण पुढील रविवारपासून आपली प्रार्थना जी आहे ती सकाळी 8:30 वाजता पहिली प्रार्थना असेल, उपासना असेल आणि त्याचं ते प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह वर करण्यात येईल. कारण जे लॉकडाऊन आहे ते आणखी 31 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. याचे अजून नियम माहित नाही, पण 5 जानेवारी पर्यंत आपल्याला जे नियम सांगण्यात आलेले होते ते अजून नियम तसेच आहेत. पुढचे जर काही नियम असतील त्याच्यामध्ये काही बदल असेल तर तो आपल्याला कळविण्यात येईल. याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी ही आपला प्रत्येकास विशेष करून विनंती आहे. यावेळेस आपण आपलं दानार्पण जे आहे ते प्रभूला समर्पित करणार आहोत. मंडळी यावेळेस विनंती आहे आपण आपापल्या स्थानावर उभे राहूया. उभे असताना गीत जे आहे ते आपण प्रत्येकाकरिता यावेळेस सुरू करण्यात येईल. त्या गीतांदरम्यान आपण जेव्हा पुढे येत आहोत त्यावेळेस विशेष प्रकारे
आपण पहिल्या रो पासून आपण सुरू करणार आहोत. पुढे येऊन आपल्याला आपलं दानार्पण जे आहे दान भांडारामध्ये आपल्याला समर्पित करावयाचं आहे. पहिलं दानार्पण जे आहे ते नियमित असं दानार्पण आहे. हे कृपा करून आपण लक्षात घ्यावे ही आपणास विनंती आहे. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रिय प्रभू ईश्वराय, आम्ही यावेळेस तुझी स्तुती करीत आहोत, तुझे आभार मानित आहोत. कारण प्रभूराय आमच्या जीवनाचा तारणारा देव तूच आहेस. प्रभू तू आम्हाला तारलेला आहेस, मग आम्ही तुझी काय स्तुती करीतो. प्रभू परमेश्वरा 2021 वर्ष प्रभू याची सुरुवात आम्ही तुझ्यापासून करीत आहोत. आणि प्रभू परमेश्वरा यावेळी आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो की नवीन वर्ष तू आमच्या जीवनामध्ये दिलं. यावेळी प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद देत असताना, तुझे आभार मानित असताना प्रभू आमचं नियमित दान जेव्हा आम्ही तुला देतो प्रभू परमेश्वरा, प्रभू विशेष प्रकारे प्रभू ते स्वीकार कर. सगळे रस्ते आम्ही तुला द्यावे, आनंदाने संतोषाने देणारा प्रभू तुला प्रिय आहे ते तुझं वचन आम्हाला सांगतो. प्रभू परमेश्वर आम्ही यावेळेस आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. प्रार्थना येशूच्या नावात करून तुला बापा, आमेन. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर उभी आहे.
प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, की ईश्वराया, मी यावेळेस आपली दृष्टी तुझ्याकडे लावित आहोत. तो आमचा जिवंत देव आहे, स्वर्गीय परमेश्वर आहे. प्रभूराया, जे आम्ही तुला समर्पित केलेल्या बापा प्रभू परमेश्वरा, याचा तू स्वीकार कर. प्रभू, जे आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहेत, आर्थिक स्वरूपात प्रभू परमेश्वराची बरकत आम्ही प्राप्त केलेली आहे, त्यातून प्रभू परमेश्वरा तुझा भाग सन्मान म्हणून आम्ही यावी तुझ्या पवित्र भंडारामध्ये आपली दाने अर्पण केली. प्रभू परमेश्वरा, दानाचा तू स्वीकार कर. आणि प्रभूराया, याचा उपयोग तुझ्या गौरवाकरिता करू दे, आम्ही असं तुला विनंती करतो. प्रभू त्या परमेश्वरा, या दानासह आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण केवळ तुला करीत आहोत. मान मागुरा देवस्थान तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात तुझ्या बापा, आमीन. या प्रियांनो, यावेळेस आपण आपलं दुसरं दान अर्थात या नवीन वर्षाचं नूतन वर्षाचं शुभ दानाचं उपकार स्तुतीचं दान जे आहे ते आपण यावेळेस प्रभूला समर्पित करणार आहोत. मंडळी, यावेळेस स्तुतीच असेल, उद्या असताना विशेष प्रकारे किती जे आहे ते आपल्याकरिता यावेळेस वाचण्यात येईल. आपण त्या माध्यमातून देव परमेश्वराच्या या स्तवनामध्ये आपण सहभागी होऊन आपलं उपकार स्तुतीचं दान, नवीन वर्षाचं जे शुभ दान आहे ते आपण बाकी स्वरूपात देव परमेश्वराच्या भंडारामध्ये अर्पित करूया. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय परमेश्वराया, 2021 वर्ष प्रभू तू आमच्या जीवनामध्ये दिलंस. पुन्हा आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीतो. यावेळी प्रभू आम्ही तुला विनंती करीतो बाबा, की तो परमेश्वर आपलं शुद्धदान आम्ही तुला अर्पित आहोत. तो परमेश्वर त्याचा तू स्वीकार कर. सगळंच ते प्रभू आम्ही तुझ्याकडे देत असताना तुझी कृपादृष्टी आमच्या प्रत्येकावर असू दे. आमची यासमोर तुला मदतीची प्रार्थना आहे. धन्यवाद, तुझे आभार मानतो बाबा. तुझी वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या नावात करतोय प्रभू, आमेन.
या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या जिवंत प्रेमळ विद्या प्रिय प्रभू ईश्वराया, यावेळेस शुभकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. कारण प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करीत आहेस. प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादांमुळे प्रभू आम्ही हर्षित झालेलो आहोत. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू आमची उपकार स्तुतीची दान प्रभू आम्ही यावेळेस तुझ्या पवित्र भांडारामध्ये अर्पण आहे. प्रभू परमेश्वरा या दानाचा तू स्वीकार कर. प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे या 2021 वर्षामध्ये प्रभू आमच्या जीवनातून तुझी उपकार स्तुती सदैव होऊ दे. आमच्या प्रभू परमेश्वरा जीवनातील प्रत्येक कृतीतून तुझी उपकार स्तुती होऊ दे. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रभू बाबा प्रभू परमेश्वर आमच्या देण्याने देखील प्रभू तुझा गौरव होईल, अशी देखील दया प्रभू या 2021 मध्ये तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर कर. प्रभू परमेश्वर आम्हाला ठाऊक आहे विद्या प्रभू परमेश्वरा आमच्या बुद्धी विचारांच्या पलीकडे कल्पनेच्या पलीकडे प्रभू परमेश्वरा तू आमच्याकरिता हिताच्या योजना आखून ठेवलेल्या आहेत. या 2021 वर्षामध्ये प्रभू त्या सर्व योजना तू आमच्या जीवनामध्ये सिद्धीस देशील. प्रभू आमच्या कुटुंबाकरिता, आमच्या वैयक्तिक जीवनाकरिता, आमच्या मंडळीकरिता प्रभू परमेश्वरा त्या सर्व योजना प्रभू तुझ्या गौरवाच्या पुढे आम्ही असं तुला विनंती करतो. आम्ही जेथे कुठे आहोत प्रभू परमेश्वरा, कामाच्या ठिकाणी, राहण्याच्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा प्रभू त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू परमेश्वरा 2021 वर्षामध्ये प्रभू तुझं सामर्थ्य आमच्या जीवनातून प्रगट होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या स्तवनामध्ये आणि तुझ्या द्वारे प्रभू परमेश्वरा संयम प्राप्त करून प्रभू आपल्या जीवनामध्ये तुझं सामर्थ्य आम्ही अनुभवावं अशी दया तू आमच्या प्रत्येकांवर कर. प्रभू आम्ही या समय तुझ्याकडे विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो. हे दान आहे प्रभू, या दानासह प्रभू आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करतो. प्रभू त्या समवेतच आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर उपकार स्तुतीचे प्रभू परमेश्वरा प्रसंग तू दिलेले आहेत, त्या गोष्टींकरिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आम्हाला तू वाचविलं, आरोग्य दिलं, सामर्थ्य दिलं प्रभू परमेश्वरा, एक नवीन वर्ष तू आम्हाला दाखविलं, याबद्दल आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करीत आहोत. बाबा आमच्या प्रत्येकाचं जीवन पुन्हा एक आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पुढील प्रभूच्या विधीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. बाबा प्रभू हे आमच्याकरिता प्रभू परमेश्वरा तू आध्यात्मिक लाभाची होते. प्रभू परमेश्वरा तुझ्या मरणाची, तुझ्या पुनरुत्थानाची आणि तुझ्या परत येण्याची घोषणा या विधीमध्ये सहभागी होऊन आम्ही करणार आहोत. प्रभू परमेश्वरा पावित्र्याने युक्त होऊन प्रभू आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये यावे, तुझ्या मेजामध्ये प्रभू आम्ही सहभागी व्हावे अशी दया तू आमच्यावर आम्ही या समय तुला विनंती करतो. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. बाबा प्रभू परमेश्वरा आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत, या दानाला प्रभू तुला समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावाने करून तू ऐक बाबा, आमेन. यावेळेस आपण उभे असताना पुढे प्रभूच्या विधीमध्ये सर्वजण सहभागी होणार आहोत. शांत चित्ताने आपण यावेळेस परमेश्वरासमोर आपण समर्पित होऊया आणि या प्रभूच्या विधीमध्ये आपण सहभागी होऊ. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थना परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. मंडळी यावेळेस आपल्या सारा बसून घेईल. पुढे या प्रभूच्या विधीमध्ये आपण सहभागी होऊ. आपण यावेळेस सर्वजण
एक चित्ताने परमेश्वरासमोर भक्तियुक्त चित्ताने आपण आपलं समर्पण करीत प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया। हे सर्व समर्थ परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी काही क्वाचित व मानसिक अशी दुष्कृत्य व पापे अधमपणाने केली, त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला। हे अगदी यथायोग्यच झाले की पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे। त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होता, त्याचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे। हे परम दयाळू पित्या, आम्हावर दया कर। आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर, आणि तुझ्या नावाचा बहुमोल व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरू। आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर। आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन। सर्व समर्थ परमेश्वर आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून त्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पापांची तू क्षमा करतो। आम्हावर तू दया कर, आमच्या सर्व पापांची क्षमा करून त्यापासून आम्हाला मुक्त कर। आमच्या सद्वृत्ती बळावू दे, आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवाचा लाभ होऊ दे। आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन। प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्यापुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उभी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही। आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाला तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर। आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन। हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या देशाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळावर अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो। तुझ्या मेच्याखालचा चूल देखील टिकून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस। याच तो दयागन प्रभू तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू। आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल, अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त याच्या स्मरणात आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे। आमेन। हे सर्व समर्थ परमेश्वर आमच्या पित्या, दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल वधस्तंभावर प्रणावती देऊन दंडाच्या भरपाई करण्याच्या कामी योजना केली। तिच्या योगाने त्याने एकदाच प्रणावती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथा सांग पूर्व जितका पाहिजे तितका यत्न केला। त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे। याच तो हे दयाळू पित्या, आम्ही तुला विनम्रतेने विनवितो की तू आमची आई आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे। ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या का, तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा। त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापाच्या क्षमेसाठी जीवाकरिता बहुतान करिता सांडले जात आहे असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे। जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा। आमेन। हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे। याच तो दूत आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि जोर बांधितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे। हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो। आमेन।
यावेळेस मंडळी आपल्या स्थानावर उभी राहील. विसेन दादा बाहेर आहे. ठीक आहे. यावेळेस विनंती करेल मायकलदादा या ठिकाणी आहेत, प्रभूच्या त्याला देण्याकरिता त्यावेळेस मला मदत करतील. आपल्या ठिकाणी आपल्या जागेवर विशेष करून भाकर आणि प्याला जो आहे तो एकाच वेळेस देण्यात येईल. आपण तो कृपा करून आपल्या हातातच धरून ठेवावा. नंतर पुढे एकत्रितरित्या वचन बोलून आपण एकत्रितरित्या हे ग्रहण करणार आहोत. यावेळेस आपण शांत चित्ताने यावेळेस या प्रभूजनाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारूया. या प्रियानो, यावेळेस आपण शांततेने प्रभूकडे आपली दृष्टी लावूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करून ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला. त्याच्या स्मरणार्थी घेऊन खाणे उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या युगाने पोषण करून घ्या. सर्वप्रथम आपल्याकडे असलेली भाकर जी आहे त्याचं सेवन आपण यावेळेस करूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले याच्या स्मरणार्थ हा प्या उपकार म्हणा. आपल्याकडे असलेला जो प्याला आहे तो आपण यावेळेस एकत्रितरित्या ग्रहण करूया. देवाचं वचन आम्हाला सांगतं, अंतर्यामाची सत्यता त्याला आवडते व अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून देणारा तोच आमचा जिवंत देव आहे. यजमाने आपला पापमल काढ की आम्हास आमच्या जीवनातून परमेश्वराला मी विनंती करूया की जेणेकरून त्याने आम्हास निर्मळ करावं. या 2021 वर्षामध्ये परमेश्वराच्या मार्गात अग्रेसर होण्याकरिता देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता परमेश्वर आम्हाला त्याचं दैवी सहाय्य प्रदान करो. येशूच्या नावे आमेन. यावेळेस आपण पुढील प्रार्थनेमध्ये सर्व एकचित्ताने सहभागी होऊया. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्र दास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पूर्ण मरण या योगी त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगी आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पापांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या इथे आता आमचे योग्य पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर घेऊन अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आदराने विनवितो की जे आम्ही हे प्रबोधन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान कराव्यास योग्य नाही तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समर्थ पित्या तुला पुन्हा आदर व गौरव युगायुग असो. परमंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तुतितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला बसतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या पुत्रा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. प्रार्थना असू आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही धन्यवाद देत आहोत की प्रभू आजची ही सहभागिता आमच्याकरिता तू आशीर्वादित केली. नवीन वर्षाची प्रभू परमेश्वर ही उपासना आम्हाकरिता प्रभू तू सामर्थ्याची केलीस म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू परमेश्वर तुला विनंती करीत आहोत की प्रभू आता इथून पुढे या 2021 वर्षामध्ये तू आमच्या समोर येतो. आमच्या जीवनाशी असलेल्या सर्व दैवी योजना तू सिद्धीच जाऊ दे बाप्पा. आणि प्रभू आम्हाला तुझ्या कृपेने भर. तुझ्या सामर्थ्याचा अनुभव या 2021 वर्षामध्ये आमच्या वैयक्तिक जीवनात, कुटुंबात प्रभू आम्हाला प्राप्त होऊ दे आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव करून घे. प्रभू या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला गौरवित आहोत, स्तवित आहोत, भजत आहोत, धन्यवाद देत आहोत बाप्पा. परमेश्वरा प्रभू ही पूर्ण भक्ती प्रभू तू आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाची केली म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत की त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांनाही प्रभू तू आशीर्वादित केलेला आहे म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू इथून पुढे तू आमच्या समोर येतो बाप्पा. परमेश्वरा मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही तुला देतो. प्रभू आमचं जीव, आत्मा, शरीर आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच गोडीने प्रेमाने मागतो प्रभू तू ऐक बाप्पा. आमेन. त्यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येईल, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे
जशाने आपल्याला मास सुचवलेले आहे तसंच तो आमच्याकडे असतो आणि मास पोषित आम्हाला पोच मला मास वाटायला सुचवले कारण की राज्य सामर्थ्याने करून ही सर्व काळ तुझीच आहे आमीन. आशीर्वाद ग्रहण करूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती आमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राहतो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याची प्रीती कृपा व सहभागिता येथून ख्रिस्ता सर्व काळ आम्हाला त्याच्या विश्वास करायचं या 2021 वर्षामध्ये युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमीन. प्रभूची शांती सोबत आम्हाला त्याच्या विश्वास करायचा असो. आमीन. आपल्या सर्वांना या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परमेश्वर देव नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाकरिता आनंदाचं सुखा समाधानाचं आशीर्वादाचं भरभराटीचं व त्याच्या आरोग्याचं हे करावं हीच प्रभू चरणी यावेळेस प्रार्थना आहे. देवाच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. ही पहिली उपासना आपली संपलेली आहे आणि विशेष प्रकारे आपण यावेळेस बाहेर जात असताना कृपा करून मागचे जे लोक आहेत ते आधी बाहेर जातील जेणेकरून गर्दी होणार नाही. शांततेत आपण यावेळेस विशेष प्रकारे आपण बाहेर जाऊया. जर आपण कॅलेंडर आपल्याला मिळालेले नाही रोजची भाकर जर आपण ख्रिसमसच्या दिवशी जर आपण घेतलेली नाही तर आज आपण जाताना विशेष करून आपलं कॅलेंडर आणि रोजची भाकर जी आहे ती आपण घेऊ शकता. त्यासोबतच आपला प्रत्येकाला एक सूचना आहे की आपल्या संडे स्कूलची आणि त्यासोबत महिला मंडळाचा एक लहानसा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी तयार केलेला आहे. तो उद्या संध्याकाळी 7:30 वाजता विशेष प्रकारे आपल्याला YouTube वर पाहायला मिळेल. त्याचा प्रीमियर विशेष प्रकारे उद्या संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. तर याची देखील आपण नोंद घ्या. उद्या आपल्याला त्याची लिंक पाठवण्यात येईल आणि लहान लेकरांनी संडे स्कूलच्या माध्यमातून असो किंवा आपल्या महिला मंडळ आहेत त्यांनी विशेष प्रकारे जी काही कार्यक्रमाची प्रस्तुती केलेली आहे त्याला आपण पाहत देवाचं गौरव त्या माध्यमातून करूया. देव परमेश्वराच्या नावाला याकरिता देखील मान महिमा गौरव आदर सन्मान असो. सर्वांना प्रभू येशूच्या मधुर नामात पुन्हा एक वार सलाम. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू.